नागपूर शहरात शाळकरी मुलीची छेड काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतून घरी परतत असताना एका 28 वर्षीय तरुणाने मुलीचा रस्ता अडवून तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली असून त्याच्यावर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना नागपूर शहरात घडली आहे. 11 मार्च रोजी सकाळी सुमारे 10:30 वाजताच्या सुमारास पीडित शाळकरी मुलगी शाळेतून घरी परतत होती. यावेळी डिक्शनरी परिसरात आरोपीने तिचा रस्ता अडविला. 28 वर्षीय आरोपी श्रवण निलखंठ वर्मा याने मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने घरी जाऊन घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर मुलीच्या आईने तातडीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणी आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम 74 आणि 75 तसेच पोस्को कायदा कलम 8 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा नोंदविल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. ही कारवाई रवींद्र कुमार सिंगल आणि निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेबाबत पोलीस प्रशासन अत्यंत गंभीर असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. ठाणे कळमना येथे एक महिला तक्रारदाराने येऊन माहिती दिली की दिनांक 11/3/26 रोजी सकाळी 10:30 वाजताच्या दरम्यान त्यांची मुलगी शाळेतून घरी येत असताना डिप्टी सिग्नल परिसरात आरोपी नावे श्रवण निलकंठ वर्मा वय 28 वर्ष राहणार संतोषीनगर याने त्यांच्या मुलीला अयोग्य पद्धतीने स्पर्श केला व तिच्यासोबत छेडछाड केली. अशा तक्रारीवरून पोलीस ठाणे कळमना येथे अपराध नंबर 312/26 कलम 74, 75(1) भारतीय न्याय संहिता सहकलम 8 पोक्सो अधिनियमाने गुन्हा दाखल करण्यात आला. माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांच्या आदेशाने नमूद गुन्ह्याचा तपास आम्हाला प्राप्त झाला होता. आम्ही तपास पथकाच्या मदतीने यातील आरोपी नावे श्रवण निलकंठ वर्मा याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलेला आहे. नमूद गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आलेली आहे. सदरची कारवाई आम्ही माननीय पोलीस उपायुक्त साहेब परिमंडळ क्रमांक 5 निकेतन कदम सर तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त साहेब रोहित ओवळ साहेब व माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब श्री प्रवीण काळे सर यांच्या मार्गदर्शनात तपास पथकाचे पोलीस हवालदार रविकुमार शाहू व पोलीस शिपाई मंगेश लोही यांच्या मदतीने केलेली आहे.